बाप्पाने जो पोशाख परिधान केलेला आहे, लाल रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे, बाप्पाचं रूप अगदी सोज्वळ सात्विक पद्धतीचं आपल्याला बघायला मिळतं। बाप्पाची हीच किमया आणि हेच दृश्य बघण्यासाठी लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी जनसमुदाय लोटलेला आहे। अगदी भर पावसातही भिजत लोक या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। कशा पद्धतीने आगमन सोहळा प्रस्थान करतोय आपण बघतोय। सोबतच पोलीस प्रशासनाकडे या गर्दीवर नियंत्रण आणणं देखील एक महत्त्वाचा टास्क असणार आहे, एक आव्हान असणार आहे। पण पोलीस देखील सतर्क राहिलेला आपल्याला बघायला मिळतंय। कशा पद्धतीनं बाप्पाचं आगमन सोहळा सुरू आहे आपण पाहतोय। साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी थेट दृश्य आपण पाहतोय। ही शान आगमनाधीशाची चिंतामणीचा आगमन सोहळा आपण थेट दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। अगदी ढोल ताशांचा आवाज मला स्टुडिओपर्यंत ऐकू येतोय। काय माहोल असणार आहे तिकडे, काय उत्साह असणार आहे याची आपण कल्पना देखील करू शकत नाही आहोत। आणि अवघे 2 रविवार उरलेत या गणेशोत्सवासाठी, तेही अगदी महत्त्वाचे असे 2 रविवार आहेत। त्यातला आजच्या रविवारी इतर मंडळांच्या देखील बाप्पांचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे। अशातच आपण चिंतामणी अतिशय बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशा बाप्पाचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे। 2 दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कशा पद्धतीने या मंडळाकडनं व्यवस्थितपणे या आगमन सोहळ्याची तयारी करण्यात आलेली आहे। सुसज्ज पद्धतीने या आगमन सोहळ्याची तयारी करण्यात आलेली आहे। इतर गणेश मंडळांकडून देखील जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। शिवाय पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय। यंदा गणपतीच्या या मूर्तीचं स्वरूप काहीसं हटकं बघायला मिळते, हटके स्टाईलने बघायला मिळते। नुकतंच छावा सिनेमा आलेला होता आणि त्या सिनेमावर प्रेरित होऊन बाप्पाचं हे रूप साकारण्यात आल्याची माहिती कळते। शिवाय खरं तर चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ हे मुंबईतील सगळ्यात जुन्या मंडळांपैकी एक आहे। 106 वर्षांचा इतिहास आहे। त्यामुळे चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो। त्याची एक ओळख आहे आगमनाधीश म्हणून आणि त्यामुळेच सर्वच भक्तांना या गणपतीच्या आगमनाची चाहूल लागलेली असते। अगदी सकाळपासून आपण बघतोय बाप्पाच्या आगमनासाठी मंडळांचे अधिकारी असतील, मंडळाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते सगळे भक्तगण इथे एकत्र जमलेले होते। गेल्या वर्षीपेक्षा यंदा थोडं लवकर आगमनाची तयारी करण्यात आलेली होती, कारण की चिंतामणी हा आगमनाधीश म्हणूनच ओळखला जातो। त्यामुळे यंदाचा आगमन सोहळा देखील त्याच स्टाईलने त्याच हटक्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि आयुष्यभरासाठी या वर्षभरासाठी लोकांच्या लक्षात राहिला पाहिजे असा आगमन सोहळा करता यावा, यासाठी यंदा चिंतामणीचा आगमन सोहळा थोडा लवकर काढण्यात आलेला आहे। अगदी लाखो भक्तगण दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बाप्पाच्या चरणी मस्तक ठेवण्यासाठी, बाप्पाचं ते देखणं रूप पाहण्यासाठी गर्दी करताना आपल्याला बघायला मिळते। वरून पावसाची संततधार सुरू आहे, मात्र कसलीही चिंता न करता त्या बाप्पाला पाहण्यासाठी, बाप्पाची दर्शनासाठी सगळ्यांना ओढ लागलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।